तुमचा प्रश्न होता की पार्टनरवर तुम्ही विश्वास ठेवावा की नाही, हे रिलेशन लाँग टाईम तुम्ही त्याच रिलेशनमध्ये पण लाँग टाईममध्ये राहावं की नाही, हा प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये लिहिलेला होता. नो कॉन्टॅक्ट ज्यांची सिच्युएशन आहे तर त्यांच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे. म्हणजे प्लस आत्ताच्या ज्या काही करंट एनर्जीज असणार आहेत त्याच्यासाठी, प्लस तुम्ही फ्युचरमध्ये फ्युचरमध्ये 2026मध्ये तुमचं रिलेशन कसं राहणार आहे त्या पार्टनरसोबत, तेही मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे. ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. पण आत्ता सध्या जसा तुमचा प्रश्न होता की तुमच्या पार्टनरवर तुम्ही ट्रस्ट ठेवावं की नाही, ओके, आणि खरंच तितकं ट्रस्ट ठेवावे तितकं ते खरे आहेत का, आणि पॉसिबल आहे का ते रिलेशन आत्ता सध्या तरी करंट एनर्जीजमध्ये. तर आपण फक्त करंट एनर्जीजसाठी आत्ता सध्याचं चेक करणार आहोत. एक तुम्हाला हिंट मिळून जाईल की खरंच हे रिलेशन तुम्ही कंटिन्यू ठेवायला हवं की हे रिलेशन तुम्ही पुढे घेऊन जायला पाहिजे का. थोडंसं एक हिंट मिळण्यासाठी हा मेसेज मी घेते तुमच्यासाठी खास. तुमची जशी एक रिक्वेस्ट होती त्या थ्रू मी मेसेज घेते. ओके, जेही माझे व्ह्यूवर्स आहे तर त्यांचे पार्टनर खरंच ते विश्वास ठेवा इतके आहेत का, ट्रस्ट ठेवा इतके खरं आहेत का. व्हिडिओ लॉंगमधले सगळे बघत चला. खूप स्पेशल मेसेज मी देण्याचा प्रयत्न करते, ओके, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जितकं होईल तेवढं लॉंगमध्ये बघा आणि लाईक करा, शेअर करा आपल्या व्हिडिओला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट लिहा, ओके. तुमचे काहीही प्रश्न असू देत मला जरा कमेंट लिहित चला, म्हणजे मला समजेल तुमचे प्रश्न काय आहेत. त्या थ्रू थोडासा व्हिडिओ घेण्याचा पण मी नक्की प्रयत्न करेल, ओके. बघूया तुमच्या पार्टनरवर तुम्ही विश्वास ठेवावा का, तितका विश्वास ठेवावा असे आहेत का ते तुमच्यासाठी. ओके, पास्ट लाईफ विचार तर करतायत तुमचा, ओके. वन मोर कार्ड घेऊया. आत्ता टॉवर एनर्जीज आहेत तुमच्या दोघांच्यामध्ये, राईट. आत्ता टॉवर मुवमेंट खूप जणांच्या लाईफमध्ये असू शकतो आत्ता सध्या रिलेशनला घेऊन, राईट. आत्ता सध्या मला तर असं वाटतं की आहे टॉवर मुवमेंट, मला तर दिसतोय. पास्टचं कार्ड आले म्हणजे डेफिनेटली मेमरीज आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला घेऊन, ओके. फील तर करतात आहे, ओके, फिलिंग आहे तुमच्यासाठी. पण प्रॉब्लेम काय आहे ना की काय होतं ना की एकमेकांमध्ये जे अंडरस्टँडिंग पाहिजे ना, ती अंडरस्टँडिंग मला असं वाटतं की त्यांचा एक स्वभाव खूप वेगळा पडतोय. जसं तुम्हाला समजून घेणं किंवा तुम्ही ट्रस्ट ठेवावं इतकं ते तुम्हाला पण हे नाही वाटत आहे, ओके. मी तर 50-50% तुम्हाला सांगेल तुमच्या पार्टनरवर, कारण टॉवरचा पण मुवमेंट आहे. कधीही कोणतीही सडन चेंज तुमच्या रिलेशनमध्ये कधीही येऊ शकतो, किंवा आत्ता सध्या ज्या वेळेला माझा व्हिडिओ बघताय तर त्यावेळेला मला वाटतं ह्या एनर्जीजमध्ये टॉवर मुवमेंट मला असं वाटतं तुमच्या लाईफमध्ये आलेलं आहे. एक असं उलता फुलत तुमच्या लाईफमध्ये तुमच्या रिलेशनमध्ये झालेलं आहे ना, त्याच्यामुळे हा सगळा म्हणतो ना एक डिस्टन्स किंवा पार्टनर थ्रू तुमचा जो विचार आहे तर त्यांच्या जे एनर्जीज तुमच्यासोबत ज्या मॅच होत नाहीत ना, त्याचं कारण हेच असू शकतं, ओके. जेही माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांचे पार्टनर माझ्या व्ह्यूवर्ससोबत रिअल आहेत का, रिअल ट्रस्ट आहे का त्यांच्यावर ठेवण्यासारखं, आणि ते खरंच त्यांच्यावर प्रेम करतात का माझ्या व्ह्यूवर्सवर खरंच, ओके. हार्टब्रेक आलेला आहे, ओके. आपण जसा प्रश्न घेतला की ते तुमच्या बाबत फील करतात का, ट्रस्ट ठेवावा का, हार्टब्रेक येतोय. हार्टब्रेक अशासाठी येत असेल की जास्त ट्रस्ट ठेवू नका, ओके. मी तर क्लिअरली तुम्हाला बोलेल की जास्त तुम्हाला जसे कार्ड आलेत ना, आणि जसं मला त्यांचा स्वभाव दिसतोय एक त्यांच्यासारख्या गोष्टी होणं किंवा त्यांचं एक हुकुमशाहीसारखं वागणं असणं किंवा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग त्याच्यामुळे होते. एकमेकांना न गोष्टी समजल्यामुळे पण मिसअंडरस्टँडिंग होऊन जाते एकमेकांमध्ये. मला असं वाटतं की 3 ऑफ सॉर्टचं कार्ड आलं आहे. असं होऊ शकतं की पुढे जाऊन पण या रिलेशनमध्ये हीच गोष्ट परत हार्टब्रेक होऊ शकतो, ओके. तर थोडंसं आत्ता सध्याच्या करंट एनर्जीजमध्ये थोडंसं त्या रिलेशनला
थोडंसं बाजूला ठेवा, किंवा मी असं म्हणेल की जास्त विचार त्या गोष्टींचा करू नका. ओके, जोपर्यंत तुमचा पार्टनर स्वतःहून पुढून तुमच्यासाठी काही गोष्टी बोलत नाही आहे किंवा काही कमेंट पण तुम्हाला येऊन करत नाही आहे, तोपर्यंत तरी थोडं थांबा. ओके, आपण ही लाईव्ह चेकिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हार्टब्रेकचं पण कार्ड आलेलं आहे, म्हणजे थोडंसं पुढे जाऊन पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण काही सडनली आत्ता करंट एनर्जीजमध्ये चेक केलेलं आहे, तरी पण एक मी जसं पहिले कार्ड पडले तेव्हाच म्हटलं की 50% जशी त्यांची एनर्जीज येते ना, त्यांचा ओरा पण खूप ही आहे. ओरा तुमचा पार्टनरचा मला खूप वीक दिसतोय, त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या ओरामध्ये जाता ना, त्यामुळे तुमचे पण चेंजेस होतात. तुमच्या म्हणजे तुमच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो, तुमचा पण ओरा वीक पडू शकतो त्याच्यामुळं. जे ही माझे व्ह्युअर्स आहेत, त्यांचं पार्टनर त्यांच्याबद्दल काय फील करतोय, ट्रस्ट ठेवावेत की खरे आहेत का ते त्यांच्यासाठी, आपण याच्यातून पण चेक करूया. आपल्याला आणखीन थोडीशी माहिती मिळेल की खरंच तुमच्यासाठी काय फील करतात आहे, आणि ट्रस्ट खरंच ठेवावा की तुमच्यासाठी कसं असेल ते रिलेशन, किंवा लॉक, ॲडव्हेंचर. हो, आत्ता सध्या खूप गुंतलेत. खूप लोकांमध्ये खूप म्हणतो ना, एक असं एक सर्कल त्यांच्या आजूबाजूला आहे ना, त्याच्यामध्ये खूप असं मला वाटतंय लोकांथ्रू हे झालेलं आहे. कॉम्प्रोमाइज पण करावं लागेल, राईट. कॉम्प्रोमाइजचं कार्ड आलं आहे. वन मोर कार्ड प्लीज एंजल. ओके, बॉटमची एनर्जी, रिमेट. त्यांचा विचार पण आहे मला असं वाटतं की रिमेट करायचा, परत एकदा स्टार्ट करायचं आहे तुमच्या रिलेशनला, परत एकदा नव्याने भेटायचं आहे. पण एखादा पॉईंट ज्या वेळेला टॉवर मोमेंट येतो ना, त्यावेळेला खूप गोष्टी चेंज होऊ शकतात तुमच्यामध्ये. ओके, तुमच्या रिलेशनमध्ये डेफिनेटली चेंज होऊ शकतात. त्याच्यामध्ये आत्ता सध्या तरी मला असं दिसतंय की खूप लोकांमध्ये ते गुंतलेले आहेत, खूप लोकांच्या ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज पण करावा लागेल, किंवा आत्ता सध्या ही सिच्युएशन आहे, त्यामुळे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावा लागत असेल, किंवा तुम्हाला असं सांगते की एखादा मोमेंट असा येऊ शकतो तुमच्या लाईफमध्ये आत्ता, किंवा थोडंसं पुढे जाऊन असा मोमेंट आत्ता येऊ शकतो की कॉम्प्रोमाइजमध्ये गोष्टी जाऊ शकतात. मला असं वाटतं की बऱ्यापैकी ना त्यांनी लॉक केलेल्या आहेत गोष्टी. ओके, तुमच्याकडून ज्या गोष्टी आहेत ना, आत्ता असं मला वाटतं की इतकं लक्ष नाही आहे जितकं तुमच्याकडे पाहिजे. जितकं लक्ष तुमच्याकडे पाहिजे, किंवा जितकं ते कनेक्ट तुमच्यासोबत पाहिजेत ना, असं मला वाटतं की ते कनेक्ट नाही आहेत तुमच्यासोबत. थोडंसं त्यांचीच एक म्हणतो ना, ही एक दुनिया. ओके, त्यांच्याच एक लोकांमध्ये त्यांच्याच एक असं पेहराव त्यांच्या आजूबाजूला झालेला आहे ना लोकांचा, त्याच्यामध्ये पूर्ण ते गुंतलेले आहेत. ओके, असं मला वाटतं की त्या एनर्जीजमध्येच ते जास्ती करून राहण्याचा प्रयत्न करतात आहे. त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज पण होऊ शकतो तुमच्या रिलेशनमध्ये. आत्ता सध्या असं मला वाटतं बऱ्याच गोष्टी तुमच्या पार्टनरले तुमच्या थ्रू थोडेसे लॉक करून ठेवलेले आहेत, असं मला वाटतंय. आत्ताचा मेसेज हा होता की तुम्ही तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवावा की नाही. 50% फक्त, 50 ते 60% एनर्जीज येसमध्ये धरा. सांगते कशासाठी, की कारण रिमेटचं पण कार्ड आलेलं आहे, त्यांना न्यू स्टार्ट पण करायला वाटतंय त्यांना, न्यू स्टार्ट. पण जसं हार्टब्रेकचं कार्ड आलेलं आहे, थोडंसं केअरफुल राहा तुमच्या रिलेशनला घेऊन. ओके, आणि जेही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आत्ता सध्या सडनली आहेत, तर त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ ह्या महिन्याच्या एंडिंगमध्ये नक्की टाकेल. आणि बघा तुमच्यासाठी तुमचं रिलेशन पुढे जाऊन फ्युचरमध्ये 2026मध्ये तुमचं रिलेशन कसं राहणार आहे, त्याच फ्रेंडसोबत, पार्टनरसोबत तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल, की न्यू चेंज, न्यू पार्टनर, न्यू लव्ह तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतं. नक्की तुम्ही बघा, चेक करा. या महिन्याच्या एंडिंगमध्ये मी नक्की तो व्हिडिओ टाकेल. लॉंगमध्ये आहे थोडासा व्हिडिओ, पण नक्की चेक करा आणि बघा तो व्हिडिओ. ओके, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. जितकं तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारला, जेवढं होईल तेवढं तुमच्या थ्रूच मी सगळं आता चेक केलेलं आहे तुमच्याकडून. तर बघा, मी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे तुम्हाला मेसेज. काही जरी वाटलं तुम्हाला या मेसेजमध्ये तरी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कमेंट लिहित चला. कमेंटमध्ये तुमच्या कमेंट सगळ्यांच्या वाचते, खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. जे जे आपल्या चॅनलला जॉईन झालेत त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि लाईक करा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर पण करा.
आणि कमेंट करा. भरपूर प्रमाणात तुमच्या कमेंट येऊ द्या. छान वाटतं जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलतात आणि काही प्रश्न तुम्ही विचारतात, खूप छान वाटतं. काही नाही लिहिता आलं तरी श्री स्वामी समर्थ जरी लिहिलात तरी खूप छान आहे. ओके, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. ओके, थँक्यू सो मच.